महाड रायगड मार्गावर लाडवली पुलाला काढलेल्या पर्यायी मार्गावरून जाते पुराचे पाणी। त्या पाण्यातून जीव धोक्यात घालून वाहन चालक करतायत प्रवास। मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता। गेले महिनाभरापासून रायगड विभागातील प्रवाशांचे होत आहेत हाल। महाड रायगड मार्गावरील लाडवली येथे मांडले नदीवर नवीन पुलाचे काम अर्धवट स्थितीत राहिल्यामुळे त्याला पर्यायी मार्ग काढला आहे आणि या मार्गावरून गेल्या महिनाभरापासून नदीचे पाणी वाहत आहे। या ओसंडून वाहणाऱ्या या पाण्यातून रायगड विभागातील प्रवासी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करीत असल्याचे भयावह दृश्य दिसत आहे। या पर्यायी मार्गावरून जाणारे पाणी पाहता त्याचा जोर पाहता या ठिकाणी ठेकेदाराने सुरक्षा रक्षक ठेवून प्रवाशांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे, तरच या पाण्यातून प्रवासी प्रवास करणार नाही। मात्र ठेकेदार असो किंवा महामार्ग प्रशासन असो यांनी या ठिकाणी फक्त कागदी पट्ट्या लावून डायरेक्ट लावल्याचे दाखवले गेले आहे, पण एवढ्यावर भागवून थांबणार नाही, तर या ठिकाणी सुरक्षा रक्षक 24 तास ठेवून या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून कोणी प्रवास करू नये अशा सूचना त्या सुरक्षा रक्षकांनी देणे गरजेचे आहे। या लाडवली पुलाच्या धोकादायक स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनोज खंबे यांनी। नमस्कार। महाड रायगड या ऐतिहासिक महामार्गाची गेले महिनाभरापासून कशी दुरावस्था झालेली आहे ती आज मी पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दाखवणार आहे। तर आपल्याला सांगण्याचं एकच तात्पर्य म्हणजे या महामार्गाच्या अंतर्गत लाडवली येथे मांडले नदीच्या ठिकाणी लाडवली येथे हा नवीन पूल ठेकेदाराने बांधकाम करण्यास सुरुवात केली। मात्र हा पूल अर्धवट स्थितीत ठेवल्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतर सुमारे 25 ते 30 गावांचे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत। रोज पाऊस पडल्यानंतर या पर्यायी जो रस्ता काढलेला आहे या ठेकेदाराने या लाडवली पुलाला, त्या पर्यायी रस्त्यावरून रोज पाणी जाते आणि पाणी गेल्यामुळे या जाणाऱ्या पाण्यातून अनेक वाहन चालक आपली वाहनं ही घालत असतात, ती आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी मी तुम्हाला दाखवतो हा जो भराव टाकलेला आहे आणि हा पर्यायी मार्ग काढलेला आहे, त्याच्या खाली ज्या मोऱ्या आहेत त्या ठिकाणी हा जो भवरा दिसतोय आपल्याला, तो भवरा इतका घातक आहे की हा रस्ता कधीही खणून हा रस्ता पूर्णपणे जाऊ शकतो। आताही आम्ही जे उभे आहोत या ठिकाणापासून हा रस्ता पूर्णपणे खणून हा पूर्णपणे वाहून जाऊ शकतो। इथली जे प्रवासी आहेत तेही वाहून जाऊ शकतात आणि आपण पाहतोय हा जो पर्यायी मार्ग आहे आता थोडंसं पाणी कमी झालं पाऊस कमी असल्यामुळे, पण आता पुन्हा पाऊस पडला की आता बघा हा दुचाकी स्वार बघा कसा मार्ग काढतोय तो। अशा अनेक दुचाकी स्वार वाहन चालक आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करीत आहेत, कारण त्यांना जो पर्यायी मार्ग आहे दुसरा आचुळी मार्ग तो परवडत नाही। त्यांना इकडे जाणारे आपले विद्यार्थी असतील, रोजचे कामगार असतील, ते हे अशा मार्गातून प्रवास करीत असतात। मात्र या ठेकेदाराला आणि महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही याचं सोयीसुतक नाही, पूर्णपणे त्यांनी हे केलेलं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे। आणि आता आज गेले 2 दिवस प्रचंड पाऊस पडत आहे महाड आणि परिसरात, त्यामुळे या मांडले नदीला कधीही पूर येऊ शकतो आणि हा पर्यायी मार्ग आहे तो वाहून जाऊ शकतो। आपल्या बरोबर काही या परिसरातले ग्रामस्थ आहेत, ते आपल्याशी बोलणार आहेत, आपण त्यांच्याशी बोलू, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। आपण काय सांगाल या बाबतीत? महाड रायगड राष्ट्रीय महामार्ग 166 या रस्त्याचे जे काम चालू आहे ते गेले 10 वर्ष अधिक काळ काम चालू आहे आणि हे काम चालू असताना
आता पावसाच्या तोंडावर या रायगड रोडला जाणारा जो लाडवली येथील ब्रिज आहे हा पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे काम संपूर्ण ठप्प ठेवलं होतं आणि हे ठप्प ठेवलं असताना त्यानंतर जून मध्ये शिवराज्याभिषेक रायगडावर होतो त्यावेळेला बरेचसे नेते मंडळी वरती रायगडावर कार्यक्रमासाठी येतात पण त्या नेते मंडळींचं आणि लोकप्रतिनिधींचं या किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे त्यांनी अक्षमपणे दुर्लक्ष केलेलं आहे. ते फक्त राजकीय गोंधळामध्ये अडकलेले आहेत. त्यांना ह्या गोष्टीची काही पडलेली नाही आणि त्यामुळेही येणाऱ्या लोकांना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. त्यांनी जर वेळी लक्ष टाकलं असतं की आज या रायगडच्या रस्त्याला असणारी इकडे रोड क्रॉसणारी जी गाव आहेत त्यांचा हा संपर्क अशा परिस्थितीमध्ये पाणी जे साठलेलं आहे आणि जे उघडा प्रसंग प्रवास लोक करतायत ते आज घडलं नसतं. पण या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की हा पूल जो आता पुलाचं काम चालू आहे रायगडच्या रस्त्याचं या लाडवलीतील हे पण पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून कुठलंही असं योग्य वाटत नाही की हा पूर्ण होऊ शकतो आणि संपर्क कंटिन्यू चालू होऊ शकतो. माणसं कुठे होते सांगायला आणि या ठिकाणी इथे विचारायला गेलो तर हे उरवाडीची उत्तर देतात. त्यामुळे याच्याकडे शासनाने लक्ष देणं गरजेचं होतं. पण ही परिस्थिती आहे तर ही लोकांना गैरसोय झालेली आहे. याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. यानंतर अजून एक आपल्याकडे ग्रामस्थ आहेत ते आपल्या प्रतिक्रिया देतात. आता रोडला पाणी आलेलं असेल इकडे तरी ते बोर्ड खाली लावतात पण माणसं काय सांगायला ठेवत नाहीत त्याच्यामुळे लोकांना कळत नाही काय चालू आहे की नाही. मग इथून लोक परत रिटर्न जातात मग त्या पर्यायी मार्गाने जातात ती लोक. हा लोकांना त्रास होतोय. या होत्या रायगड विभागातील काही ग्रामस्थांच्या संतप्त प्रतिक्रिया आणि आपण पाहिलं या पर्यायी मार्गाची काय अवस्था झाली. जरी आपण म्हणालो की रोज मर त्याला कोण रड पण ही म्हण जरी हे असली तरी या म्हणीलाही अर्थ आहे आणि अतिशय बिकट परिस्थिती या भागातील रायगड भागातील नागरिकांची झालेली आहे. आणि विशेष म्हणजे हा एवढा धोकादायक रस्ता पर्यायी मार्ग असताना सुद्धा या ठिकाणी ठेकेदारांनी किंवा महामार्ग विभागाने कोणीही सुरक्षा रक्षक ठेवलेला नाही. त्यामुळं या रस्त्याची ही परिस्थिती झालेली आहे. उद्या जर कोणता अपघात झाला आणि मोठी दुर्घटना घडली तर याला जबाबदार महामार्ग आणि संबंधित ठेकेदार राहील. दैनिक सागर डिजिटल साठी मनोज खांबे, रायगड.